हेलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट सायन्स 1 स्टँडर्ड 10। आज आपण पिरियडिक प्रॉपर्टीज या कन्सेप्टकडे लक्ष देणार आहे। व्हॉट आर पिरियडिक प्रॉपर्टीज? द पिरियडिक प्रॉपर्टीज मीन्स दे आर द प्रॉपर्टीज विच undergoes gradual variation in group as well as in period। पिरियडिक प्रॉपर्टीज म्हणजे अशा प्रॉपर्टीज ज्या ग्रुपमध्ये किंवा पिरियडमध्ये हळूहळू बदलल्याचं दिसून येतं, त्यांना आपण पिरियडिक प्रॉपर्टीज असं म्हणत असतो। मग या पिरियडिक प्रॉपर्टीज कोणत्या आहेत? अशा तर भरपूर पिरियडिक प्रॉपर्टीज आहे, 20-25 किंवा त्याहीपेक्षा जास्त पिरियडिक प्रॉपर्टीज येतील। पण आपल्याला ज्या 10वीला अभ्यासाला पिरियडिक प्रॉपर्टीज आहेत त्या पिरियडिक प्रॉपर्टीज आहे व्हॅलेन्सी, ॲटॉमिक साइज, मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक प्रॉपर्टीज। बघा काय सुरुवात केली आपण, पिरियडिक प्रॉपर्टीज म्हणजे अशा प्रॉपर्टीज विच शोज ग्रॅज्युअल व्हेरिएशन इन ग्रुप अँड पिरियड। ग्रॅज्युअल व्हेरिएशन म्हणजे हळूवार बदल। ज्या प्रॉपर्टीज ग्रुपमध्ये बदलत जातात हळूहळू किंवा पिरियडमध्ये हळूहळू बदलत जातात, अशा प्रॉपर्टीजला आपण पिरियडिक प्रॉपर्टीज असं म्हणतो। 3 पिरियडिक प्रॉपर्टीज आपल्याला शिकायच्या आहे। त्यातली पहिली पिरियडिक प्रॉपर्टी आहे व्हॅलेन्सी। या व्हॅलेन्सीच्या कन्सेप्टकडे आता आपण लक्ष देणार आहोत। तुम्हाला एखाद्याची जर का व्हॅलेन्सी काढायची असेल तर ती व्हॅलेन्सी काढण्यासाठी त्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। Valency of the element can be determined from the electron present in the outermost orbit, and as the electron present in the outermost orbit are used to determine the valency of element, they are called as valence electron। What they are called as? Valence electron। बघा डेफिनेशन मध्ये व्हॅलेन्सी विषयी काय बोलतोय। व्हॅलेन्सी कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल। आउटरमोस्ट शेल मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहे त्यावरून आपण व्हॅलेन्सी शोधू शकतो। आणि इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेललाच काय म्हटलं जातं? व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हणतो आपण। व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट ऑर्बिट। उदाहरणार्थ फ्लोरीन, ॲटॉमिक नंबर इज 9, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 27। फ्लोरीनच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 7। म्हणजे याचा अर्थ फ्लोरीनकडे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती आहेत? 7। शेवटच्या ऑर्बिटमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं। आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनच्या मदतीने तुम्ही काय शोधू शकता? तर व्हॅलेन्सी शोधू शकता। आता व्हॉट इज व्हॅलेन्सी? व्हॅलेन्सी म्हणजे काय? इट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस, गेन और शेअर बाय द ॲटम ऑफ एन एलिमेंट to get 8 electron in the outermost orbit, that is to get the electronic configuration of nearest inert gas, that is to get the stability। काय असतं लक्ष द्या, प्रत्येक एलिमेंटला असं वाटत असतं आपण स्टेबल व्हायला पाहिजे। आता स्टेबल व्हायला पाहिजे म्हणजे कोणासारखं व्हायला पाहिजे? तर नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं व्हायला पाहिजे। म्हणजे प्रत्येक एलिमेंटला असं वाटत असतं की आपण नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं स्टेबल व्हायला पाहिजे, त्याच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला मिळायला पाहिजे, त्याच्यासारखं आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला यायला पाहिजे। हे प्रत्येक एलिमेंटचं स्वप्न असतं, अपेक्षा असते। आणि मग ते पूर्ण करण्यासाठी तो एलिमेंट कधी इलेक्ट्रॉनला लॉस करतो, कधी गेन करतो, तर कधी शेअर म्हणजे भागीदारी सुद्धा करतो। तर जेवढे इलेक्ट्रॉन तो स्टेबल होण्यासाठी लॉस करेल किंवा गेन करेल किंवा शेअर करेल तीच त्याची असते व्हॅलेन्सी। मी उदाहरणाद्वारे तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करणार आहे। आपण पहिले व्हॅलेन्सीची डेफिनेशन वाचू आणि ती स्पष्ट करून घेऊ एक्झाम्पलद्वारे। बघा व्हॅलेन्सी, number of electron loss or gain or share by the element to attain 8 electron in the outermost orbit, that is to get electronic configuration of nearest inert gas, that is to get stability। म्हणजे हे जे इलेक्ट्रॉन लॉस, गेन किंवा शेअर तो एलिमेंट करणार आहे तो फक्त एकाच हेतूने करत असतो। त्याला पाहिजे असते स्टॅबिलिटी, त्याला पाहिजे असतं इनर्ट गॅस, नियरेस्ट इनर्ट गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, म्हणजेच त्याला पाहिजे असतात आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन। आणि त्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन तो लॉस, गेन किंवा शेअर करेल ती त्याची असते व्हॅलेन्सी। उदाहरणाद्वारे समजावून सांगतो।
बघा काही एलिमेंटचे नावं मी या ठिकाणी लिहिलेले आहेत, त्यांचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण लक्षामध्ये घेऊ. नायट्रोजन 7 2 5, ऑक्सिजन 8 2 6, फ्लोरीन 9 2 7, निऑन 10 2 8, सोडियम 11 2 8 1, मॅग्नेशियम 12 2 8 2, ॲल्युमिनियम 13 2 8 3. ठीक आहे, या सगळ्यांची व्हॅलन्सी आपल्याला शोधायची आहे. आता नायट्रोजन 7 2 5 याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे 8 पेक्षा कमी आहे, म्हणजे हा अनस्टेबल आहे. ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात तो स्टेबल असतो. मग याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत का? नाही, म्हणजे हा अनस्टेबल आहे. म्हणजे याला काय बनायचं आहे? स्टेबल. मग स्टेबल बनण्यासाठी हा स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं करण्याचा प्रयत्न करतो. मग आता नायट्रोजन 7 याच्या जवळचा इनर्ट गॅस आहे निऑन 10, म्हणजे नायट्रोजन 7ला बनायचं आहे निऑन 10 सारखं, म्हणजे 2 8 सारखं. म्हणजे नायट्रोजनला स्वतःचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 असं आणायचं आहे. सध्या काय आहे ते 2 5. मग हा नायट्रोजन काय करतो तर असं 2 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणण्यासाठी त्याला काय करावं लागेल तर त्याला 3 इलेक्ट्रॉन गेन करावे लागतील. 3 इलेक्ट्रॉन काय करावे लागतील? गेन. म्हणजे मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 म्हणजे निऑन सारखं होईल. मग नायट्रोजन निऑन सारखं होण्यासाठी 3 इलेक्ट्रॉन गेन करतो, म्हणून नायट्रोजनची व्हॅलन्सी किती घेतल्या जाईल? 3 एवढी घेतल्या जाईल. ऑक्सिजन 8 2 6 याच्याकडे सुद्धा आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 पेक्षा इलेक्ट्रॉन कमी आहे, म्हणजे हा अनस्टेबल आहे. याला स्टेबल व्हायचं आहे, याला नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं व्हायचं आहे, म्हणजे याला निऑन 10 2 8 सारखं व्हायचं आहे. सध्या 2 6 आहे, त्याला 2 8 व्हायचं आहे. मग काय करेल तो तर तो 2 इलेक्ट्रॉन गेन करतोय असं तुम्हाला दिसतंय, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी किती असली पाहिजे? 2. फ्लोरीन 9 2 7 याला 1 इलेक्ट्रॉन यांनी गेन केला की हा 2 8 होणार आहे, म्हणजे फ्लोरीन 9 2 7 1 इलेक्ट्रॉन गेन करतो स्टेबल होण्यासाठी, नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी. म्हणजे त्याची व्हॅलन्सी किती असली पाहिजे? 1. निऑन 10 2 8 ऑलरेडी स्टेबल आहे, मग तो 2 8 आहे तर तो इलेक्ट्रॉन लॉसही करणार नाही, गेनही करणार नाही, शेअरही करणार नाही. मग तो काहीच इलेक्ट्रॉन लॉस गेन शेअर करत नाही, म्हणजेच त्याची व्हॅलन्सी किती घेतल्या जाईल? 0. पुढे सोडियम 11 2 8 1 याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे हा अनस्टेबल आहे. याला बनायचं आहे स्टेबल. स्टेबल बनायचं आहे म्हणजे नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवायचं आहे. मग नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं जर का इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याला मिळवायचं आहे तर तो काय करेल? सोडियम 11चा नियरेस्ट इनर्ट गॅस आहे निऑन 10 2 8. 2 8 1ला 2 8 व्हायचं आहे, म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉनला काय करेल? लूज करेल. आणि 1 इलेक्ट्रॉन जर का तो लूज करतोय याचा अर्थ त्याची व्हॅलन्सी 1 असली पाहिजे. कारण आपण सांगितलं होतं जेवढे इलेक्ट्रॉन स्टेबल होण्यासाठी तो गेन करेल, लॉस करेल किंवा शेअर करेल ती त्याची असते व्हॅलन्सी. इथे सोडियम हा नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन लूज करतोय, म्हणून सोडियमची व्हॅलन्सी आहे 1. मॅग्नेशियम 12 2 8 2 याला सुद्धा नियरेस्ट इनर्ट गॅस निऑन 10 आहे, मग हा सुद्धा 2 इलेक्ट्रॉनला लॉस करेल आणि 2 इलेक्ट्रॉनला लूज करतोय, म्हणजे याची व्हॅलन्सी असली पाहिजे 2. तर ॲल्युमिनियमचा पण नियरेस्ट इनर्ट गॅस निऑन 10 आहे, हा सुद्धा या ठिकाणी निऑन 10 सारखं 2 8 होण्याकरता 3 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि 3 इलेक्ट्रॉन लूज करतोय, म्हणजे याची व्हॅलन्सी किती असली पाहिजे? 3. यावरनं एक गोष्ट लक्षामध्ये येते की तुम्हाला एखाद्या एलिमेंटची जर का व्हॅलन्सी काढायची असेल तर तुम्हाला त्याचा नियरेस्ट इनर्ट गॅस माहिती असणं आवश्यक आहे. आणि नियरेस्ट इनर्ट गॅस होण्यासाठी तो किती इलेक्ट्रॉन लूज गेन किंवा शेअर करतोय ती त्याची असते व्हॅलन्सी. ही गोष्ट आपण इथे एक्झाम्पल्स आपण अजून दिलेले आहेत त्यांच्याकडे आपण लक्ष देऊ. चला, ॲल्युमिनियम 13 आत्ताच बघितलं होतं, आपण पुन्हा एकदा बघू. 2 8 3 याचा नियरेस्ट इनर्ट गॅस निऑन आहे, म्हणजे याचा अर्थ हा काय करेल तर ॲल्युमिनियम 13 नियरेस्ट इनर्ट गॅस निऑन 10 आहे, मग हा 3 इलेक्ट्रॉन लूज करेल आणि 3 इलेक्ट्रॉन जर का हा लूज करतोय याचा अर्थ याची व्हॅलन्सी 3 आहे. सिलिकॉन 14 2 8 4
याला नियरेस्ट इनर्ट गॅस जसा निऑन 28 आहे तसाच अरेगॉन 288 पण आहे. म्हणजे सिलिकॉन 14 हा इक्विडिस्टन्सवर आहे निऑन आणि अरेगॉनच्या. As it is equidistant from neon and argon, silicon can lose 4 electron as well as can gain 4 electron. सिलिकॉन 4 इलेक्ट्रॉन लूज करून निऑन सारखं बनू शकतो किंवा 4 इलेक्ट्रॉन गेन करून तो अरेगॉन सारखं सुद्धा बनू शकतो. प्रत्यक्षामध्ये जास्तीत जास्त कंपाऊंड सिलिकॉन शेअरिंगनी करतो. म्हणजे सिलिकॉन हा जो आहे हा 4 इलेक्ट्रॉनला लॉस करू शकतो, गेन करू शकतो, शेअर पण करू शकतो. म्हणून त्याची व्हॅलन्सी घेतली जाते 4. त्यापुढे फॉस्फरस, याला नियरेस्ट इनर्ट गॅस अरेगॉन 18 आहे. मग अरेगॉन 18 जर का त्याचा नियरेस्ट इनर्ट गॅस आहे तर हा 3 इलेक्ट्रॉनला गेन करेल आणि अरेगॉन सारखं होईल आणि म्हणून याची व्हॅलन्सी घेतली जाते 3. सल्फर 16286 याचा नियरेस्ट इनर्ट गॅस पुन्हा अरेगॉन आहे, त्यासाठी तो 2 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि त्यामुळे त्याची व्हॅलन्सी आहे 2. क्लोरीन 17287 ला अरेगॉन 18288 सारखं व्हायचं आहे कारण त्यामुळे तो स्टेबल होणार आहे. म्हणून तो सुद्धा 1 इलेक्ट्रॉन गेन करतो आणि 1 इलेक्ट्रॉन गेन करतो म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आहे. अरेगॉन 18 ऑलरेडी स्टेबल आहे, हा इलेक्ट्रॉन लॉस गेन किंवा शेअर करणार नाही म्हणून त्याची व्हॅलन्सी 0 आहे. पोटॅशियम 19 चा नियरेस्ट इनर्ट गॅस अरेगॉन आहे. मग 2881 ला 288 व्हायचं आहे, 1 इलेक्ट्रॉन लॉस करेल आणि त्यामुळे याची व्हॅलन्सी असेल 1. तर कॅल्शियम 20 2 इलेक्ट्रॉन लूज करून अरेगॉन सारखं होण्याचा प्रयत्न करेल, याची व्हॅलन्सी असेल 2. म्हणजे पुन्हा आपल्याला असं दिसतंय की एखादा एलिमेंट स्वतःला स्टेबल बनवण्यासाठी म्हणजेच नियरेस्ट इनर्ट गॅस सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळवण्यासाठी म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट मिळवण्यासाठी जेवढे इलेक्ट्रॉन लॉस गेन किंवा शेअर करेल ती असते त्याची व्हॅलन्सी. आणि या डेफिनेशननुसार आपण प्रत्येकाची व्हॅलन्सी या ठिकाणी काढलेली आहे. व्हॅलन्सी काढण्याचा एक सोपा मार्ग मी तुम्हाला सांगतो. इफ नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आर अप टू 4, जर का व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या 4 पर्यंत असेल, अप टू 4 असेल, तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल टू व्हॅलन्सी. बघा, ॲल्युमिनियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे 4 आणि 4 पेक्षा कमी आहे. म्हणजे याचा अर्थ जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतील तीच व्हॅलन्सी आहे. याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 आहे. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन, तीच त्याची व्हॅलन्सी असेल. पोटॅशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तीच त्याची व्हॅलन्सी असेल. कॅल्शियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, तीच त्याची व्हॅलन्सी असेल. ज्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असतील, समजा उदाहरणार्थ फॉस्फरस 285 शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 पेक्षा जास्त आहे म्हणजे 5 इलेक्ट्रॉन आहे. मग त्याची व्हॅलन्सी कशी काढायची, तर 8 - 5, 8तनं ही संख्या वजा करा. 8 - 5 व्हॅलन्सी किती आली 3. 8 - 6 व्हॅलन्सी किती आली 2. 8 - 7 व्हॅलन्सी किती आली 1. 8 - 8 व्हॅलन्सी किती आली 0. म्हणजे बघा, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन्स असले तर त्या इलेक्ट्रॉनच्या संख्येला 8 मधनं सबट्रॅक्ट करा, जो आकडा येईल ती त्याची व्हॅलन्सी. आणि जर का आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 पर्यंत इलेक्ट्रॉन्स असले तर ती इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्याची काय असते, व्हॅलन्सी असते. हे आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येत आहे. आता तुमच्या समोर या ठिकाणी मी काही एलिमेंट्स लिहिलेले आहेत. ते एलिमेंट्स सेकंड पिरियडचे आणि थर्ड पिरियडचे लिहिलेले आहेत. त्या एलिमेंट सोबत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा दिलं आहे. त्यांची व्हॅलन्सी आपल्याला शोधायची आहे. मी सांगितलेल्या नियमानुसार पण आपण व्हॅलन्सी फास्ट शोधू शकतो. आपण व्हॅलन्सी बघू. चला, लिथियम 3 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2-1 आहे. याचा नियरेस्ट इनर्ट गॅस हेलियम आहे. मग हेलियम सारखं त्याला व्हायचं आहे म्हणजे 2-1 ला 2 व्हायचं आहे म्हणजे याला 1 इलेक्ट्रॉन लॉस करावा लागेल म्हणजे याची व्हॅलन्सी आहे 1. बेरिलियमचा पण नियरेस्ट इनर्ट गॅस हेलियमच आहे. त्याला हेलियम सारखं व्हायचं असेल तर 2 इलेक्ट्रॉन लॉस करेल, व्हॅलन्सी 2. बोरॉनचा पण नियरेस्ट इनर्ट गॅस हेलियम आहे. बोरॉन 3 इलेक्ट्रॉन लॉस करेल, व्हॅलन्सी 3. कार्बनसाठी हेलियम पण नियरेस्ट आहे, निऑन पण नियरेस्ट आहे. मग कार्बन 4 इलेक्ट्रॉन लूज पण करू शकतो, गेन पण करू शकतो. पण प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे
की कार्बन जास्तीत जास्त कंपाऊंड शेअरिंगनी तयार करतो, 4 इलेक्ट्रॉन तो शेअर करतो, म्हणजे कार्बन कॅन लूज 4 इलेक्ट्रॉन, गेन 4 इलेक्ट्रॉन और शेअर 4 इलेक्ट्रॉन, म्हणून त्याची व्हॅलन्सी आहे 4. नायट्रोजन नियरेस्ट इनर्ट गॅस निऑन आहे, 2,5 ला 2,8 व्हायचा आहे, 3 इलेक्ट्रॉन गेन करेल, हा 2 इलेक्ट्रॉन गेन करेल, हा 1 इलेक्ट्रॉन गेन करेल आणि हा इलेक्ट्रॉन लॉस गेन शेअर करत नाही. म्हणजे तुम्हाला काय दिसतंय बघा, लिथियम पासून आपण या सेकंड पिरियडला सुरुवात करतो. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. सुरुवातीला लिथियमची व्हॅलन्सी 1, बेरिलियमची 2, बोरॉनची 3, कार्बनची 4. म्हणजे व्हॅलन्सी इनिशियली इन्क्रीजेस. सुरुवातीला व्हॅलन्सी इन्क्रीज होत जाते. लिथियम, बेरिलियम, बोरॉन आणि कार्बन, आणि त्यानंतर ती व्हॅलन्सी डिक्रीज झाल्याचं आपल्याला दिसते. 4 नंतर 3, 2, 1, 0. कार्बन नंतर आला नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. म्हणजे 1, 2, 3, 4, 3, 2, 1, 0. म्हणजे व्हॅलन्सी इन पिरियड व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इनिशियली इन्क्रीजेस फ्रॉम 1 to 4 अँड देन ग्रॅज्युअली डिक्रीजेस अप टू 0. हे आपल्याला सेकंड पिरियड मध्ये दिसून येतं. लिथियमची व्हॅलन्सी 1, बेरिलियम 2, बोरॉन 3, कार्बन 4 हळूहळू वाढत गेली. त्यानंतर नायट्रोजन 3, ऑक्सिजन 2, फ्लोरीन 1, निऑन 0 कमी कमी झाल्याचं दिसतं. वाढली, कमी झालेली आहे. पुढे सोडियम विषयी बघा. 281 नियरेस्ट इनर्ट गॅस निऑन आहे, 1 इलेक्ट्रॉन लूज करेल व्हॅलन्सी 1, 2 इलेक्ट्रॉन लूज करेल व्हॅलन्सी 2, 3 इलेक्ट्रॉन लूज करेल व्हॅलन्सी 3. सिलिकॉन विषयी आत्ताच बघितलं होतं, 4 इलेक्ट्रॉन लॉस करू शकतो, गेन करू शकतो, शेअर पण करू शकतो, व्हॅलन्सी 4. फॉस्फरसला नियरेस्ट इनर्ट गॅस ॲरेगॉन आहे, व्हॅलन्सी 3, याची 2, 1 आणि 0. पुन्हा काय दिसतंय तुम्हाला, व्हाईल गोइंग फ्रॉम लेफ्ट टू राईट व्हॅलन्सी ग्रॅज्युअली इन्क्रीजेस फ्रॉम सोडियम 1 to सिलिकॉन 4 अँड देन डिक्रीजेस टू ॲरेगॉन 0. पुन्हा सुरुवातीला व्हॅलन्सी हळूहळू वाढत जाते 1 पासून 4 पर्यंत आणि नंतर ती कमी कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. मग काय सांगाल तुम्ही व्हॅलन्सी इन पिरियड याच्याविषयी? इफ वी ऑब्झर्व द ट्रेंड ऑफ व्हॅलन्सी इन पिरियड इट इज फाउंड दॅट व्हॅलन्सी ग्रॅज्युअली इन्क्रीजेस इनिशियली अँड देन डिक्रीजेस. आता लक्ष द्या, व्हॅलन्सीचं ग्रुपमध्ये काय होतं हे आपल्याला आता लक्षामध्ये घ्यायचं आहे. चला आपण ग्रुप फर्स्ट घेऊ. पहिला जो ग्रुप आहे हायड्रोजनला सोडून देऊ आपण. लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, केशियम, फ्रान्शियम असा आपण फर्स्ट ग्रुप समजत असतो, ज्याला आपण अल्कली मेटल असं म्हटलेलं आहे. आता यांच्याविषयी जर का तुम्ही बघितलं, लिथियम याची व्हॅलन्सी किती आहे 1, हा पहिल्या ग्रुपमध्ये. सोडियम व्हॅलन्सी 1, पोटॅशियम 1, रुबिडियम, केशियम, फ्रान्शियम यांची पण व्हॅलन्सी 1 आहे. हे सगळे जे एलिमेंट आहे जे पहिल्या ग्रुपमध्ये बसलेत ना, जे अल्कली मेटल आहे, हे सगळेच्या सगळे 1 इलेक्ट्रॉन लॉस करून स्वतःची स्टॅबिलिटी मिळवत असतात. म्हणजे या सगळ्यांची व्हॅलन्सी 1 आहे. आपण काय म्हणू, द एलिमेंट ऑफ ग्रुप फर्स्ट they are called as alkali metal. All these element has tendency to lose 1 electron to get stability, that is to get electronic configuration of nearest inert gas, and that's why valency of group first element, that is alkali metal, is found to be 1. Hence they are called as monovalent. यांना काय म्हणणार आपण, मोनोव्हॅलंट. ज्यांची व्हॅलन्सी 1 आहे त्यांना मोनोव्हॅलंट असं म्हटलं जातं. बघा ना, लिथियम 2,1 आहे, नियरेस्ट इनर्ट गॅस हेलियम आहे, 1 इलेक्ट्रॉन लूज करून स्टॅबिलिटी मिळवेल. हा पण 1 इलेक्ट्रॉन लूज करेल, हा पण 1 इलेक्ट्रॉन लूज करतोय. म्हणजे हे सगळे मेटल्स आहे, सगळे मेटल इलेक्ट्रॉनला लूज करतात. आणि किती इलेक्ट्रॉन लूज करतात आहे, हे 1 इलेक्ट्रॉन लूज करतात स्टॅबिलिटी मिळवण्याकरता. म्हणजे यांची व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे एक गोष्ट क्लिअर झाली की पहिला ग्रुप अल्कली मेटलचा ग्रुप स्टेबल होण्याकरता 1 इलेक्ट्रॉन लूज करतो, म्हणजे यांची व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे हे मोनोव्हॅलंट आहे. म्हणजे एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट असतात त्यांची व्हॅलन्सी सेम असते. चला सेकंड ग्रुप घेऊ. सेकंड ग्रुपला आपण अल्कलाइन अर्थ मेटल म्हटलं होतं, आठवतं ना? मग अल्कलाइन अर्थ मेटल, बेरिलियमची व्हॅलन्सी 2, मॅग्नेशियम 2, कॅल्शियम 2, सगळेच्या सगळे या सेकंड ग्रुपमध्ये जेवढे सगळे एलिमेंट्स आहे ना, हे स्टेबल होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन लूज करतात. आणि 2 इलेक्ट्रॉन लूज करतात म्हणजे या सगळ्यांची व्हॅलन्सी किती असली पाहिजे, 2. ऑल द एलिमेंट्स ऑफ सेकंड ग्रुप
that is all the elements of alkaline earth metal loses 2 electron to get stability, and that's why valency of all these element is 2, that is same. हॅलोजन घेऊ आपण ग्रुप 17. फ्लोरीनची व्हॅलन्सी 1, क्लोरीनची 1, ब्रोमीन 1, आयोडीनची पण 1 आहे. म्हणजे हे सगळेच्या सगळे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन ह्या सगळ्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 7. मग यांना स्टेबल होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन गेन करायचा आहे. मग जेवढे इलेक्ट्रॉन ते गेन करतील ती त्याची व्हॅलन्सी असेल. आणि म्हणून फ्लोरीन ॲज इट गेन 1 इलेक्ट्रॉन इट्स व्हॅलन्सी इज 1. क्लोरीन पण 1 इलेक्ट्रॉन गेन करतो, व्हॅलन्सी 1. ब्रोमीन, आयोडीन हे सुद्धा 1 इलेक्ट्रॉन गेन करतात, त्यांची पण व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे हे पुन्हा मोनोव्हॅलंट आहे. हा बायव्हॅलंट आहे, ज्याची व्हॅलन्सी 2 आहे त्याला बायव्हॅलंट म्हणू, डायव्हॅलंट म्हटलं तरी चालतं. हा झाला मोनोव्हॅलंट. कोण आहे हा? मोनोव्हॅलंट. एका ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे त्यांची व्हॅलन्सी सेम असते. ऑल द एलिमेंट्स ऑफ ग्रुप 17, that is all the elements of halogen contain 7 electrons in the outermost orbit. They need one more electron to complete octet, that is to get the electronic configuration of nearest inert gas, that is to get stability, and that's why they gain 1 electron and hence their valency is 1. या सगळ्या एलिमेंटची, या 17व्या ग्रुप मधल्या सगळ्या एलिमेंटची व्हॅलन्सी 1 आहे. म्हणजे सगळ्यांची व्हॅलन्सी सारखी आहे. सगळ्या इनर्ट गॅसेसचा विचार केला तर ऑलरेडी स्टेबल आहेत ते. मग ऑलरेडी स्टेबल जर का आहे तर ते इलेक्ट्रॉन लॉसही करणार नाही, गेनही करणार नाही, शेअरही करणार नाही. म्हणजे त्यांची व्हॅलन्सी किती घेतल्या जाईल? 0. अँड दॅट्स वाय व्हॅलन्सी ऑफ ग्रुप 18 एलिमेंट इनर्ट गॅसेस इज फाउंड टू बी 0 अँड दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲज 0 ग्रुप एलिमेंट. या सगळ्या याच्यावरनं तुमच्या काय लक्षात आलं? तर पिरियडमध्ये व्हॅलन्सी पहिले वाढत जाते, नंतर कमी होत जाते. ग्रुपमध्ये, एकाच ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे त्या सगळ्यांची व्हॅलन्सी काय असते? सेम. ऑल धिस इज अबाउट द फर्स्ट पिरियॉडिक प्रॉपर्टी विच वी हॅव इन द स्टडी, दॅट इज व्हॅलन्सी. हे सगळं आपण व्हॅलन्सी विषयी या ठिकाणी माहिती लक्षामध्ये घेतलेली आहे. ही पहिली पिरियॉडिक प्रॉपर्टी मी तुमच्या समोर मांडलेली आहे. मला तुमच्याकडनं एक होमवर्क अपेक्षित आहे. आता तुम्ही काय करायचं? एक चार्ट तयार करायचा आहे. कसा चार्ट तयार करणार मी थोडक्यात सांगतो बघा. या ठिकाणी एलिमेंटचं नाव लिहायचं, एलिमेंटचं नाव. नंतर दुसरा घ्यायचा त्याचा सिम्बॉल आणि ॲटोमिक नंबर. सिम्बॉल आणि काय घेणार तुम्ही? ॲटोमिक नंबर. तिसऱ्यामध्ये त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं आणि चौथ्यामध्ये त्याची व्हॅलन्सी घ्यायची. असे तुम्ही 1 ते 20 एलिमेंटचा चार्ट तयार करायचा आहे. किती कॉलम सांगितले तुम्हाला? 4. पहिला एलिमेंट हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, कुठपर्यंत? कॅल्शियमपर्यंत. पहिले 20. दुसऱ्या याच्यामध्ये सिम्बॉल ॲटोमिक नंबर घ्यायचा. हायड्रोजन H1, हेलियम 2 असं लिहायचं. नंतर त्यांचं प्रत्येकाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घ्यायचं आणि त्यावरून त्यांची काय शोधायची? व्हॅलन्सी. तुम्हाला जर का फास्ट व्हॅलन्सी शोधायची असेल तर मी मार्ग सांगितलेला आहे. 4 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जर का आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असले तर 8तनं ती संख्या वजा करा, जो आकडा येईल ती व्हॅलन्सी. उदाहरण आपण सांगितलं होतं, समजा 2 7 आहे, 7 म्हणजे 4 पेक्षा जास्त आहे. मग 8तनं 7 वजा करा, किती राहिले? 1 त्याची व्हॅलन्सी आहे. पण जर का आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 4 किंवा 4 पेक्षा कमी इलेक्ट्रॉन असले तर आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारे इलेक्ट्रॉन म्हणजेच त्याची व्हॅलन्सी असते. याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 2, त्याची व्हॅलन्सी 2 आहे. असं तुम्हाला पहिल्या 20 एलिमेंटच्या बाबतीमध्ये करायचं आहे. आणि एक चार्ट तुम्हाला तयार करायचा आहे ज्यामध्ये एलिमेंटचे नावं तुमचे पाठ असले पाहिजेत, त्यांचे सिम्बॉल, त्यांचा ॲटोमिक नंबर पण पाठ असला पाहिजे आणि त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून तुम्हाला त्याची व्हॅलन्सी पण शोधता आली पाहिजे. हे म्हणजे सिरियली नाही. मी जर का असं म्हटलं तुम्हाला 17 तर 17 म्हटल्याबरोबर तुम्ही म्हणाल पाहिजे क्लोरीन. क्लोरीन 17, 287, व्हॅलन्सी 1. मी फक्त 17 बोललो होतो. क्लोरीन तुम्हीच सांगितलं, 287 तुम्हीच सांगितलं, व्हॅलन्सी पण तुम्हीच सांगितली आहे. मी जर का म्हटलं फॉस्फरस तर लगेच तुम्ही म्हणाल पाहिजे फॉस्फरस 15, 285, व्हॅलन्सी 3. म्हणजे मी जर का एलिमेंट सांगितला तर तुम्ही त्याचा ॲटोमिक नंबर, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी सांगायला पाहिजे. मी जर का ॲटोमिक नंबर सांगितला तर तुम्ही त्याचं सिम्बॉल, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि व्हॅलन्सी सांगायला पाहिजे. एवढा तुमचा पहिल्या 20 एलिमेंटच्या बाबतीत अभ्यास असणं आवश्यक आहे. मग इथे थांबवतो. 12 याच्याकरता उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचं आहे. थँक्यू.